आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। गट नोंदणीनंतर पक्षांतर बंदी लागू, आदेश डावलल्यास नगरसेवक पद धोक्यात, पक्षाचा आदेश डावलून मतदानाच्या वेळेला वेगळी भूमिका घेता येणार नाही, सूत्रांची भूमिका। कोल्हापुरात शिंदे सेना आणि काँग्रेसमध्ये युती होणार नाही, महापौर पदासाठी काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आमदार राजेश क्षीरसागर यांची स्पष्ट भूमिका। भाजपा आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, दिवसा पैसे वाटतो, गोरगरिबांचं भलं होऊ द्या, नारायण कुसेंचा संवाद, बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप। प्रजासत्ताक दिनी भरत गोगावलेंना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना मिळाला होता, त्यानंतर भरत गोगावलेंनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्त केली होती। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांचा पेच कायम, 20 जिल्हा परिषदा, 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट। कोल्हापूरच्या हातकणंगले उमेदवारी अर्ज भरू न दिल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक, इच्छुक उमेदवारांचं निवडणूक आयोगाच्या केंद्राबाहेर आंदोलन, हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप, तर मुदत संपल्यानं अर्ज स्वीकारणार नाही, तहसीलदार ठाम। कोल्हापुरात गडिंग्लज, चंदगड आणि आजरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार, हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय। पुणे जिल्हा परिषदेसाठी 597 उमेदवारी अर्ज दाखल, तर पंचायत समितीसाठी 1066 अर्ज दाखल, शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। धाराशिवमध्ये घराणेशाहीला फाटा, बसवराज पाटलांकडून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी, घरातील कोणताही व्यक्ती जिल्हा परिषदेला उमेदवार नसेल, पाटलांनी स्पष्ट केलं मत। कोल्हापुरात गडिंग्लजच्या जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरींचा भाजपा प्रवेश निश्चित, रविवारी चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिकांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार, स्वाती कोरी या जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदेंच्या कन्या।